आवाज येतो, कट्टकन आवाज येतो. काय आपल्याकडे हवा भेटत आहे. होय तर मंडळी फायनली आम्ही कणकवलीला पोहोचलो. नाही बेडकांचा आवाज येते का बघा. ही भात शेती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर अचानक तुम्हाला आता किती स्टेशनला दिसेल तुम्हाला. तर घरी जायचा का प्लॅन नव्हता अचानक, पण ॲक्च्युली विषय झाला की काल संध्याकाळपासून हात थोडा दुखायला सुरुवात झाली. थोडं हात दुखत होतं आणि सकाळी उठून बघतो ना, आता गॅरेजची वगैरे तयारी केली. गॅरेजला जायला बाहेर पडलो, गॅरेजला पण गेलो आणि हात माझा त्याच्यावरती उतरत नाही. हात जॉईंटमध्ये जोरात दुखतं. त्याच्या कुठे काय वजन वगैरे उचललं नव्हतं, तरी पण हात म्हणजे अचानक असा काहीतरी जड वगैरे उचललं, इकडे जॉईंटमध्ये थोडं पेन होतं. तर आता जाणार हाताचं काय झालं आहे नेमकं. आता असं दुखत तर नाही, पण त्या पोझिशनच्या वरती जात नाही हात, तिथे अडकत राहतं त्या पोझिशनचं वरती तेवढं. बाकी काय प्रॉब्लेम नाही. तर काल ॲक्च्युली एक ब्रेकडाऊनसाठी गेलेलो, तिथे बाईकवरून गेलेलो. ते थोडं तिथे ऑफरोडिंग होतं. ऑफरोडिंग थोडा तिकडे काय म्हणजे जास्त जरा ऑपरेटिंग होतं. मग तिथे थोडा गाडी वगैरे चालवली मी, मग त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतं काय. पण काल संध्याकाळपासून हा विषय चालू झाला आहे. तर बघू, गेल्याच्यानंतर समजेल काय झालं आहे नेमकं, एक्सरे वगैरे काढून. तर जागा होऊ शकता. रिकामी आहे सगळी जागा, पण आपल्या आवडती सीट म्हणजे हे बघा, एक नंबर. ते आपल्या आवडती सीट, त्यामुळे आपल्याला कोण डिस्टर्ब करत नाही. तर कामाला गेलेला आज मागे रिटर्न आलो आहे. कशाला तर रिस्क नको उगाच काहीतरी, कारण हातावरच सगळं काम डिपेंड आहे. काम वगैरे अवजड वगैरे आलं तर मग प्रॉब्लेम होणार, आणि हात त्याच्यावरती तर जातच नाही. आवाज येतो, कट्टकन आवाज येतो. बघूया जाईपर्यंत डॉक्टर राहिलाच आहे. संध्याकाळी पोहोचली तर डॉक्टर झोपणार आता. केव्हा पोहोचेल तेव्हा. 2 पण ट्रेन लागला. इथं पण लागले मडगाव, छत्रपती शिवाजी टर्मिनस मडगाव. ते आता कधी निघणार काय माहीत. हे आहेत ना पाईप आहे, पाईप. हे पाईप असतात असे. ते हे पाईप कशाला आहे, जंक्शन आहे मोठं. तर हे पाईप कशाला आहे, इथं टाकी असते पाण्याची. ते लाल कलर दिसते, ते लाल कलरची इथं पाणी असते. ते पाईप इथं घालून बाथरूम वगैरे आपण पाणी यूज करतो की नाही, ते पाणी ह्याच्यात सोडलं जातं इथे हे मडगावची इथे. आणि इथून डायरेक्ट मला वाटतं ही सिस्टीम तुम्हाला रत्नागिरीमध्ये भेटणार परत असे. म्हणजे पाणी टाकी भरायचं इथे हे आहे. पाणी भरायचं कामकाज संपलं आहे आता. आणि आता कधीही निघणार. वंदे भारत निघाली. वंदे भारत आता अर्धवट पोचली असणार ती. आता ही केव्हा निघेल आणि मी केव्हा पोचेन काय खरं नाही. बघूया. तुम्हाला एक नंबर दिसणार तर ते नेचर तुम्ही आता व्हिडिओ बघितलं. तुम्हाला जनावर दाखवलं. एक जनावर दाखवलं. जनावर हा, ये देखो जनावर, ये देखो जनावर, ये देखो. ए भागो, ये भागो. मडगाव स्टेशनवरून तर गाडी सुटली आहे. तर म्हणजे बॅग आहे का? बॅग आहे. तुम्हाला आता साईडचं नेचर आहे की नाही, एक नेक्स्ट लेवल दिसणार. कारण आता हिरवंगार वातावरण असणार आणि पाऊस पण सध्या थोडा कमी आहे. बोलो गाडी हां, पनवेलला ना. हां चालली. पनवेलला जाणार उत्तर हां. अच्छा. पैन कार्ड तुम कहाँ के हो? हाँ बैठो. बारामती. तर इथे कुठे आहे कामाला? कामाला कुठे? गोव्याला काय काम करता? लाईफ गार्ड. कुठे? मडगाव.
हां आपल्याकडे यायचं ऑफर काय हां ऑफर काय ना आपल्याकडे झालं ऑफर काय आपल्याकडे ऑफर भेटत आहे होय हां नको चार्जिंग नाही चार्जिंग उतरली हां भारी की हो. आणि दुसरा ऑकेटो कोणाकडे आहे साहेबांकडे नाही मालकीन आमची मालकीकडे इथनं डायरेक्ट कॉन्टॅक्ट फ्रीमध्ये इकडे हां हां आपल्या बरं येते हां त्या 4 वर्ष झालं काम करते 4 वर्ष हां हां जुना इथलं मी आहे जुना हां दारू मला फ्रीमध्ये हां फ्रीमध्ये दारू जेवण फ्रीमध्ये होय आहे एक नंबर 25,000 पेमेंट टाकला किती 25,000 रुपये आता म्हणली दिवाळीला 1,000 रुपये वाढव परत दिवाळीला 1,000 पडा एक नंबर. आणि वॉकेटॉकी जेवण फ्री सगळं फ्री. राहायचं राहायचं तिकडं गेस्ट हाऊस तिथं रूम आहे तिथं कुठं तिथं रूम आहे की फ्लॅट आहे फ्लॅट आहे. हे सामान कोणतं तुमचं आहे काय हां पडल बघा. अरे ही मशीन द्यायला चालू आहे मामा आहे ना मामा हां मशीन लिही आम्ही स्वस्त नाही काय कुठलंच मशीन आहे. पैसे कापायचे 6,000 मध्ये घेतली स्वस्त मध्ये तर मशीन पोचवायला चाललं तुम्ही हां. कितीला पडलं तुम्हाला मशीन पोचवायला ते अजून 5,000 रुपये घ्यायचे एक्स्ट्रा हाय काय हां असं कोण जात नाही फुकट तेच म्हणलं 5,000 रुपयाचं मशीन तुम्हाला पोचवायला 6,000 म्हटलं तर रुपयाला मशीन आहे होय 5,000 घेतात परवडते हां पैसे भेटतात तर बरोबर असंच पार फुकट बनवणार नाही बरोबर. फुकट अजिबात नाही करत फुकट जाऊन ओळखतो आरामात बघा ते पाय सांभाळून ठेवा. प्लॅटफॉर्म आला की नाही हां प्लॅटफॉर्म आला तर पाय जातील डायरेक्ट. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला सावंतवाडीमध्ये. आता आपल्याला स्टेशन म्हणजे सावंतवाडी. ट्रेनच्या चाकाचे बेरिंग गेलं तटलं आवाज येते गाडीचा खाडखाड खुडखुड. सावंतवाडी स्टेशन ॲक्च्युली या गाडीला नाही, त्याच्यामुळे ही क्रॉसिंगला थांबले. त्या साईडला पण ट्रेन आहे, या साईडला पण ट्रेन आहे. त्या साईडला ट्रेन नाही, सॉरी, या साईडला प्लॅटफॉर्म आहे तर त्या साईडला आहे. आणि ही मधीच थांबली आहे, म्हणजे ती आता क्रॉसिंगला थांबणार कुठली तरी ट्रेन यायची असेल तर हे सावंतवाडी स्टेशन बघून घ्या. पण आलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल सावंतवाडी स्टेशन. सावंतवाडी स्टेशन हे पूर्ण सावंतवाडी सिटीमध्ये नाही आहे ॲक्च्युली, ते मळगाव म्हणून गाव आहे तिथे, त्या ठिकाणी आहे बाय सावंतवाडी स्टेशन. तर पप्पा येऊन स्टेशनला थांबलेत कणकोलीमध्ये. अजून इकडून जायला मला वाटतं एक अर्धा तास, अर्धा पाऊण तास लागेल जायला. आता ह्याच्यानंतर इंडियन कोबरा बघितला का तुम्ही? तर ह्याच्यानंतर स्टेशन डायरेक्ट कणकोलीचं आहे, पण सावंतवाडी स्टेशन नाही, क्रॉसिंगसाठी थांबली आहे. तशी गाडी आता 1 ते 2 तास तरी लेटच आहे ही गाडी खबर.
तर मंडळी फायनली आम्ही कणकवलीला पोचलो आहे. ही आमची गड नदी आणि बरोबर आले तर आता पोचलो आहे. आता डॉक्टर भेटतोय काय बघूया त्याचं काय काय होणार ते ब्लॉगमध्ये बघत राहा तुम्ही. आणि आता तर बाहेरचा नेचर तर हिरवगार एक नंबर दिसतंय. ते इलेक्ट्रिसिटी सप्लाय आपल्याला इथून होते. हे कणकवलीची इलेक्ट्रिसिटी इथून सप्लाय होते आपल्याला. तर हे इंजिन एक आहे वाटते. तर आता मी उतरतो आणि आता हातात थोडं सामान आहे त्याच्यामुळे शूट करू शकणार नाही. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. त्यानंतर डॉक्टरकडे जाऊन वगैरे नंतर मी शूट करेन हा व्हिडिओ. तर नमस्कार मंडळी, स्वागत असा परत दुसऱ्या दिवशी. आता काल मी व्हिडिओ बनवलेला आहे छत्र पकडू गावात नाही व्यवस्थित. तर काल मी व्हिडिओ बनवलेला आहे की हात मला टाईम लागला. डॉक्टरला वगैरे दाखवलं तेवढा काय विषय नाही अजून. आता थोडं जास्त होता वरती पण काय जरा चुकीचा झोप झाल्यामुळे हात कसा उघडून राहिला आणि त्याच्यामुळे जरा गाडीची ऑफरोडिंग वगैरे पण झाली त्याच्यामुळे हाताच्या जॉईंटला थोडा प्रॉब्लेम झाला. तर आता मी चाललो आहे आमच्या शेतात वाड्याकडे. तर मी आता आवाज येतोय का तुम्हाला माहिती नाही. बेडकांचा आवाज येतोय का बघा. येतोय तिथे कुठे बेडूक असणार तो आवाज आहे. बघून मला बंद झाला आहे. मोठा बेडूक असणार दिसत नाही. आवाज बंद झाला. तर मी आता चाललो आहे शेतात आणि शेतात म्हणजे आणि काल डॉक्टरकडे गेलो ना तेव्हा एक इंस्टाग्रामवर मी एका कणकवलीमध्ये एक नवीन शॉप झालं आहे. शॉप नॉट शॉप. मग ते शॉप झालं आहे ना ते शॉपचं नवीन रिव्ह्यू वगैरे बघितला मी काय काय सामान आहे त्यांच्याकडे. तर मी काल काय काय सामान घेतलं त्याच्याकडून. त्याच्यात मी एक 1500 रुपयाचा एक ॲक्शन कॅमेरा घेतला. याचा क्लॅरिटी काय वगैरे सगळं आता ते चेक करायचं आहे मला. तर मी त्या ॲक्शन कॅमेऱ्याचा अनबॉक्सिंग आणि त्यात म्हणजे ती क्लॅरिटी काय आहे बॅटरी बॅकअप सगळं जे आहे ना तो त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ पण आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आता मी तो व्हिडिओ म्हणजे कॅमेरा चेक करायला चाललो आहे शेतात तेव्हा त्याची क्लॅरिटी काय आहे. तर म्हणजे एवढं तर असणार की 1500 ते किती क्लॅरिटी देणार तर काहीतरी 16 मेगापिक्सल काहीतरी कॅमेरा आहे. तर त्याची रिव्ह्यू मी नंतर देईन तुम्हाला. आता मी हा चेकिंग पण करेन आणि आमचं शेत पण तुम्हाला दाखवेन. सध्या पाऊस पण आज काल रात्रीपासून एक कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू. तर हे आमचं जातानाचं आहे हिरवगार कसं बरं वाटतं की नाही. आमच्या शेतात जाताना आम्ही वाड्याकडे बघितलं वाड्याकडे. तसे बघा हा ॲक्शन कॅमेरा आहे त्याचा असा. हे आतमध्ये कॅमेरा वेगळा. हे केस त्याची वॉटरप्रूफ आहे. 1500 रुपयाला पूर्ण केस वगैरे ॲक्सेसरीज वगैरे आहे त्याच्यात. त्याचा व्हिडिओ बनवीन मी. तर असं नवीन गोष्टी भेटल्या की नाही की आपल्याला थोडंसं म्हणजे व्हिडिओ बनवायला वगैरे थोडा अशी एक्स्ट्रा पॉवर येते. म्हणजे नवीन गोष्टी ती मग थोडी एक्साइटमेंट जास्त असते ना की बाबा नवीन गोष्ट आहे आता नवीन कॅमेरा आहे त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ बनवूया काहीतरी असं. मग ती एक्साइटमेंट आपल्याला असते थोडीशी. तर त्यामुळे असं नवीन गोष्ट घेत येतं. म्हणजे जसं आता बघ शाळेत असताना पण आपण कसं एक नवीन पेन वगैरे पट्टी वगैरे काय नवीन घेतली काय 1-2 दिवस अभ्यास करण्याची जास्त ऊर येते आपल्याला. आणि नंतर काय आता पेन 1-2 दिवसांनी जुनं झालं की हा ह्याला आहे ते आहे आपलं अभ्यासाचं. ते पण तसंच मग एखादी गोष्ट नवीन असली की ती जुनी होईपर्यंत आपल्याला थोडी हूर असते एक्साइटमेंट असते ती वापरायची काय. तर तशीच आता एक्साइटमेंट आहे. इथे थोडासा आमच्याकडे वहाळ आहे आणि इथे थोडी आहे शेती काय एका जणांची. तो डिगू दादा म्हणून आहे त्यांची शेती आहे इकडे. तर आता पाऊस तर आज सकाळपासून एवढा जोरात चालू झाला आहे ना डेंजर. दोरा कॅमेरा बसतो थांबा. डेंजर म्हणजे डेंजर वैताग दिला असतं पावसाने. तर कॅमेरा मी आहे ना आता नवीन घेतला तो ॲक्शन कॅमेरा आहे ना तो आता मी पाण्यात वगैरे घालून ते आता काय वॉटरप्रूफ पण सांगतात ती केस की वॉटरप्रूफ पण आहे. तर 1,500 रुपये घातलेत गेले तर गेला आता पाण्यात काय करणार. आता ते केस मी पूर्ण आता पाण्यात घालून रेकॉर्डिंग करून चेक करणार आहे आणि ती रेकॉर्डिंग तुम्हाला रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तेव्हा ती कसा आहे तो व्हिडिओ आतमध्ये जाऊन कसा व्हिडिओ निघतो काय होतं ते त्याच्यातून कसं निघू शकेल.
तर मी आलेलो डॉक्टरकडे, पण डॉक्टरच्या व्यतिरिक्त भरपूर काय काय कामं करून जाते आता. आणि पाऊस तर एवढा पडतोय रे बाबा 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 बाबा, डेंजर. आणि हे हिरवंगार वातावरण कसं आहे ते मला सांगा. कारण हे हिरवंगार वातावरण तुम्हाला मुंबईत वगैरे असं कुठे बघायला भेटेल, तुम्हाला गावीच बघायला भेटणार. आणि ह्या ठिकाणी मी आमच्या गाडीचा स्टंट केलेला, माझ्या टू व्हीलरचा. हे बघा इथे राऊंड दिसतो तुम्हाला. चप्पल माझं मी घालून आले स्लीपर. तर जरा रुतायचं काम जास्त चालू आहे तिथं. आणि जर एकदा काय बुळबुळीत काहीतरी भेटलं आणि जर निसटलो तर कुळी दुपडी झालेच समजा. पाऊस सकाळीच्या आमची गुरं वगैरे इकडे चरायला येतात. चरा वगैरे त्यांचं मस्त आहे आता या ठिकाणी खायला. त्यांच्याला व्हेजिटेबल. तुम्हाला आता आमची शेती दाखवतो. पाऊस म्हणजे आज काय जगूच देत नाही वाटतं. ढगफुटी झाले वाटतं आज. आणि पाण्यात एवढा पाय रुपये पडलो. तर ह्याला म्हणतात फुकारा. काय म्हणतात फुकारा. आता जो आवाज काढला ना त्याला म्हणतात फुकारा. म्हणजे जर तेवढ्या लांबून कोण असेल तर या फुकाराला आवाज ऐकून कोणाला तरी समजते की बाबा तुमची गुरं इकडे आली आहेत किंवा काय आलं आहे किंवा कोणतरी प्रॉब्लेम आहे किंवा कोणतरी बोलवते. तर ह्या फुकाराचे असे खूप सारे अर्थ निघून येतात. पण त्या सिच्युएशनला तो अर्थ बरोबर त्या लोकांना समजतो. तर मी हे गेट खोलत होतो त्याच्यामुळे कॅमेरावर जरा बोट ठेवला. सो समजून घ्या. तर ही शेती आमची आहे. तर ही जागा आमची पडीक नसते कधी. तर ह्या टायमिंगला थोडी कमी शेती केली आहे घरात. मम्मी आणि पप्पा दोघे जणच होते ना. आम्ही थोडं कामाच्या ह्याला बाहेर असतो किंवा असतो. आमचं काय खरं नसतं. तर मम्मी आणि पप्पा दोघं जणच होते. त्यामुळे त्यांनी आपल्या ह्याच्याने थोडी शेती केली. तर ही लावणी सगळे कोपरे आमचीच आहे. तिकडे इकडे 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 ही समोर दिसते लावणी. ती पण. आणि परत ही पण लावणी, ही पण लावणी. हे पण कोपरे पडीक आहेत या टायमिंगला. तर हे पण सगळे कोपरे लागलेले असतात. ही बघा, ही बघा, ही भात शेती. हे आता एक एप्रिल जून जुलै झालं, ऑगस्ट सप्टेंबर, एक हिवाळ्यापर्यंत की नाही, एक 3-4 महिन्यानंतर हे ओढून त्याला भात येतं. त्यापर्यंत हे 2-3 महिने खूप याची निगा राखावी लागते. त्याच्यानंतर भात झालं की त्याच्यानंतर मग डुकर वगैरे ते त्यांचा त्रास चालू होतो. म्हणजे रिस्क ही गोष्ट आहेच की ती शेती गेली तरी लावलं म्हणजे गेलं असं नाही. ती शेवटपर्यंत कापणीपर्यंत तांदूळ हातात भेटेपर्यंत, तांदूळ भेटले तरी ते जपण्यापर्यंत सगळी त्यांची सेवा करावीच लागते, काळजी घ्यावीच लागते. असं आहे एकंदरीत. तर तो आपला थोडा ॲक्शन कॅमेरा चालू करूया आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला भेटेलच. आणि त्याचा व्हिडिओ ॲक्शन कॅमेऱ्यात जे निघालेले व्हिडिओ आहेत की नाही ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये भेटेल. कुठल्या ज्या मी रिव्ह्यूच्या ब्लॉग टाकणार आहे, सेपरेट टाकणार आहे, त्या ब्लॉगमध्ये भेटेल. कारण ह्या ब्लॉगमध्ये टाकला तर उगाच अर्धा पाऊण तासाचा फुकटचा ब्लॉग होणार. तो बघणार नाही काय नाही, तुम्ही बघणार ढकलत तो ब्लॉग, त्यात काय अर्थ नाही. सो मी त्या ब्लॉगमध्ये बनवेन. तर ह्यो ब्लॉग आता मी आयच संपवते. आणि एक रिव्ह्यूचं ह्या ॲक्शन कॅमेऱ्याचं रिव्ह्यूचा जो व्हिडिओ आहे ना, तो रिव्ह्यूचा व्हिडिओ 1-2 दिवसांनी मी टाकेन. आणि ह्यो व्हिडिओ मी आता नेट इलेवर टाकेन, कारण ह्याला सध्या गावाकडे नेट चालू आहे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आता ह्यो व्हिडिओ हेच संपवतो आहे. आणि पाऊस पण भरपूर आहे, त्याच्यामुळे ह्यो रिव्ह्यू वगैरे करून मी लगेच जातो आहे घराकडे. तर ह्यो व्हिडिओ हेच संपवतो आहे. ह्यो व्हिडिओ आवडलो असा तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सपोर्ट द्या. आणि सगळ्या लोकांना पण शेअर करा व्हिडिओ. म्हणजे कसं
आता थोड्या सपोर्टची गरज आहे ना, त्यामुळे लोक बघून ते मला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब पण करतील. त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. बाय.